नमस्कार मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामातील 1 ते 15 डिसेंबर या कालावधीतील प्रति टनाला 3400 रुपयाप्रमाणे ऊस बिले ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली आहेत. तोडग्यानुसार 100 रुपये गळीत हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहेत. 16 ते 30 नोव्हेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आज अखेर 3,81,775 मेट्रिक टन इतके गाळप केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा हा 13.40% आहे व सरासरी हा 11.89% आहे. 30 नोव्हेंबर अखेर एकूण 2,04,810 मेट्रिक टनाचे ऊस बिले यापूर्वीच अदा झालेली आहेत. अशा प्रकारे आज अखेर 3,01,305 मेट्रिक टनाचे ऊस बिल अदा झालेले आहेत. आणि दुसरा कारखाना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातीलच दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत गाळप झालेल्या ऊसाचे बिल जमा केले आहे. ऊसासाठी प्रति टन 3,614 रुपये या दराने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ही माहिती अध्यक्ष व माजी आमदार के.पी. पाटील यांनी दिली आहे. या दुसऱ्या पंधरवड्यात कारखान्याकडून 1,32,846 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून त्या बदल्यात देय असलेली संपूर्ण ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. याशिवाय 1 ते 15 नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची बिले ही पूर्णतः अदा केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले आहे. गळीत चालू हंगामासाठी कारखान्याने 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे असे सांगण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकवलेला ऊस बिद्री साखर कारखान्याकडे पाठवावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. धन्यवाद.